नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत. गोल्डन चान्स सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. 23 तारखेला राज्यसेवेची प्री डिक्लेअर झाली आहे. तर माझा प्रयत्न असेल की येणाऱ्या 15 ते 20 दिवसांमध्ये जास्तीत जास्त 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्ड आणि NCERTचे पुस्तकं यांच्यातून जीवशास्त्राची इन्फॉर्मेशन कंपाईल करून कमीत कमी एक 15 व्हिडिओज तुमच्यासमोर मी आणणार आहे. त्यातला हा पहिला व्हिडिओ सजीवांची लक्षणे. हा एक शॉर्ट टॉपिक आहे, त्याच्याबद्दल आपण बघूयात. सुरुवातीला आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करूयात. समोर तुमच्या इथं जे प्रश्न दिसत आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून घ्या आणि त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताला मी त्यांचे सोर्सेस मेन्शन केले आहेत. हे मॉडेल क्वेश्चन्स आहेत. ओके, NCERTच्या 11वीच्या पुस्तकातनं काही घेतलेत. ठीक आहे, चला. सजीवांची लक्षणे. बरीच लक्षणे ऑलरेडी तुम्हालाही माहिती असतात. आपल्याला हा टॉपिक जो आहे तो परीक्षेच्या दृष्टीने काही अवांतर इन्फॉर्मेशन कंपाईल करता येईल का, त्या दृष्टीने आपण पाहतो आहे. वाढ व विकास हे पहिलं लक्षण असतं सजीवांचं. वाढ म्हणजे काय, तर संख्यात्मक वाढ असते. म्हणजे काय, एका पेशीपासून 1000 पेशी बनतील आणि त्या सजीवाची साईज वाढेल, आकारमान वाढेल, बरोबर. आणि विकास हा गुणात्मक असतो. म्हणजे बौद्धिक विकास, लहानपणापासून आपण मोठे होईपर्यंत आपला बौद्धिक विकास होतो. काय, तर सजीवांमध्ये काही ना काही काळ तरी आकार वाढला पाहिजे, हे त्या सजीवांचं लक्षण असतं. पण निर्जीवांचाही आकार वाढू शकतो. फॉर एक्झाम्पल, माती पडली असेल, त्याच्यावरती आपण जर 2 तगाऱ्या माती टाकली तर तो मातीचा ढिगारा बनेल. अजून काही दिवसांनी अजून जास्त माती ॲड केल्यानंतर तो ढिगारा मोठा होत जाईल. म्हणून वाढ हे काही डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. म्हणजे त्याच्यावरनं व्याख्या आपली सजीवांची करता येत नाही. आता मानवाचं आणि इतर प्राण्यांचंही असं आहे की वाढ जी आहे ती ठराविक काळापुरतीच होते. मानवाची हाडे वयाच्या 25व्या वर्षांपर्यंतच वाढतात. करेक्ट. आता वनस्पती मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंत वाढत राहतात. सजीवांची वाढ जी असते ती अंतर्भागातून होते. म्हणजे काय, नखं आपले जे आतून वाढतात, केस वाढतात आतून, हाडं आतून वाढल्यामुळे आपली उंची वाढते. पण निर्जीवांच्या बाबतीत काय होतं की त्यांची वाढ जी असते ती बाहेरच्या बाजूने होते. जसं आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. कोणीतरी त्या बाहेरनं त्यांच्यावरती काही थर टाकत गेलं किंवा त्यांच्यावरती कुठली गोष्ट मटेरियल ॲड करत गेलं तर त्यांची वाढ होते, ती बाहेरच्या बाजूने असते. आता वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. अन्न बनवण्यासाठी काही पोषक तत्त्वे लागतात, पाणी लागतं, वायू लागतं. हे काम अन्न बनवायचं जे आहे ते वनस्पती करतात आणि आपण ते रेडीमेड अन्न खात असतो, प्राणी, बरोबर. वनस्पती हे अन्न बनवण्यात ते प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेने. प्रकाश संश्लेषण म्हणजे सिम्पली काय की हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून हरितद्रव्य जे असतात ते प्रकाशाची जी ऊर्जा आहे तिला रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात. रासायनिक ऊर्जा म्हणजे काय, म्हणजे अन्नाचा डेन्स सोर्स म्हणजे शुगर, कर्बोदके, बरोबर. ह्या प्रक्रियेत ऑक्सिजन हा बाय प्रॉडक्ट म्हणून वातावरणात सोडला जातो. प्राणी अन्न बनवत नाहीत म्हणून प्राणी परपोषी असतात. काही वनस्पतीसुद्धा परपोषी असतात. उदाहरण आहे कोब्रा लिली. ही जी आहे कोब्रा लिली कीटकभक्षी वनस्पती आहे आणि ड्रॉसेरा ही सुद्धा कीटकभक्षी वनस्पती आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो आहे, मायटॉसिस. नोट करा, मायटॉसिस प्रकारच्या पेशी विभाजनाने सजीवांची वाढ होत असते. कुठलं मायटॉसिस म्हणजे नेमकं काय, तर ही पॅरेंट सेल आहे, हिचं विभाजन होऊन तिच्यासारखीच डिक्टो एक ही सेल तयार झाली. गुणसूत्रांची संख्या दोन्हीकडे सारखी आहे. ही अजून एक पेशी तयार झाली. तर मायटॉसिसमध्ये काय होतं की सेम डिक्टो कॉपी बनवली जाते आणि गुणसूत्रांची संख्यासुद्धा सेम असते. त्याला म्हणतात मायटॉसिस. याच्याने शरीराची वाढ होत असते. श्वसन. श्वसन आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनचा आपण जेव्हा वापर करून अन्नापासून ऊर्जा बनवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते ती म्हणजे श्वसन. आपण शुगर जी वनस्पतीने बनवली होती आणि आपल्या शरीरात पण शुगर स्टोअर केली जाते आणि त्या शुगरचा, कर्बोदकांचा ऊर्जेसाठी वापर केला जातो. ती शेवटची जी प्रक्रिया असते ऊर्जा बनवण्याची ती म्हणजे श्वसन. वनस्पती त्यांचं खोड व पानांतील छिद्रांद्वारे श्वसन करतात. चयापचय. चयापचय हे
डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे सजीवांची व्याख्या करायची झाली तर हे एका शब्दावरून आपण व्याख्या करू शकतो. असे एकूण 3 लक्षणं आहेत की जे डिफायनिंग प्रॉपर्टी किंवा व्याख्यीय लक्षणं म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो. त्यातलं एक आहे चयापचय. चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम. त्याचा अर्थ काय? आपल्या शरीरात कंटिन्युअस काहीतरी गोष्टी निर्माण केल्या जातात आणि सायमल्टेनियसली काही गोष्टींचं विघटन केलं जात असतं. तर हे निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे ॲनाबॉलिझम, विघटनाची प्रक्रिया म्हणजे कॅटाबॉलिझम. ह्या ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम ह्या दोघं मिळून मेटाबॉलिझम ही संज्ञा वापरली जाते. आता ह्या दोघं प्रक्रियांचा जर बॅलन्स बिघडला तर शरीरात आजार होतात. उत्सर्जन, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया. प्राण्यांमध्ये विशेष संस्था याच्यासाठी बनवलेल्या असतात, जसे की किडनी आहे. मानवामध्ये उत्सर्जनाचे अवयव जे आहेत ते किडनी व्यतिरिक्त कुठले आहेत ते महत्त्वाचे आहेत. फुफ्फुसं, त्वचा, यकृत, मोठे आतडे, बरोबर. आता वनस्पतींमध्ये पण ही प्रक्रिया होते. उदाहरणार्थ खोडापासून जे डिंक निघतं ते उत्सर्जनाचाच एक भाग असतो. रबराचा चीक हे त्याने उत्सर्जित केलेला पदार्थ असतो. आणि जीर्ण झालेलं पान जे असतं त्याच्यात बरेच टाकाऊ पदार्थ असतात, तेव्हा पान निखळून जातं, म्हणजे पानगळ हे सुद्धा उत्सर्जनाचं एक उदाहरण आहे. चेतनेला प्रतिसाद हे सुद्धा एक व्याख्यीय लक्षण आहे, म्हणजे डिफायनिंग प्रॉपर्टी आहे सजीवांची. म्हणजे काय नेमकं? तर आजूबाजूला एखादी घटना जी घडते म्हणजे तिलाच आपण चेतना म्हणतो, आणि त्या चेतनेला किंवा त्या घटनेला सजीव प्रतिसाद देतात. आपल्याला चटका लागला की आपला हात झटकन बाजूला होतो, हे झालं चेतना आणि त्याला मिळणारा प्रतिसाद. आम्ही डॉक्टर लोक काय करतो की एखादा पेशंट तो जिवंत आहे की मेला आहे हे पाहण्यासाठी त्याच्या डोळ्यांमध्ये बॅटरीचा प्रकाश टाकतो, आणि त्याला प्रतिसाद जर मिळाला बुबुळांच्या आकुंचनाच्या स्वरूपात तर आम्ही म्हणतो की हां, पेशंट जिवंत आहे. स्वयंप्रेरणेने अशा हालचाली होतात, त्यालाच आपण चेतना क्षमता म्हणतो. म्हणजे चेतनेला प्रतिसाद यालाच आपण चेतना क्षमता म्हणतो. वनस्पतींच्या मानाने प्राण्यांमध्ये ही क्षमता खूप जास्त विकसित असते. त्याची 2 कारणं. कारण काय? प्राण्यांमध्ये चेतासंस्था आणि अवस्थी संस्था ही एकदम डेव्हलप झालेले असतात. म्हणजे सेन्सरी सिस्टम ज्याच्यातनं तो सिग्नल आहे तो ब्रेनपर्यंत येईल आणि ब्रेनमधनं त्याच्यासाठी कमांड दिली जाईल आपल्या स्नायूंना, बरोबर. पुनरुत्पादन हे सजीव स्वतःसारखा जीव निर्माण करण्याची प्रक्रिया. वनस्पतींमध्ये सुद्धा बिया, खोड, पानं यांच्यापासून प्रजनन होऊ शकते किंवा पुनरुत्पादन होऊ शकते. प्राण्यांमध्ये अंडज प्राणी आणि गर्भज प्राणी तुम्हाला माहितीच आहे. फंगस जे असते तर ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे पुनरुत्पादन करू शकतात. फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणं, बडिंग म्हणजे त्याला त्याला असा आकार असतो आणि याला इथून एक बड तयार होते, इथून एक बड तयार होते, त्याला इथून एक बड तयार होते. ओके, याला म्हणतात बडिंग. आणि स्पोर्सच्या रूपाने सुद्धा पुनरुत्पादन केलं जाऊ शकतं फंगायमध्ये. जीवाणू जे एकपेशीय असतात ना, एकपेशीय सजीव म्हणजे जीवाणू आणि अमिबा हे द्विविखंडन त्यालाच म्हणतात बायनरी फिशन ह्या पद्धतीने प्रजनन करतात. प्रत्येक सजीवाला काही ठराविक आयुर्मान असतं आणि हळूहळू तो म्हातारा होऊन एक दिवस त्याचा मृत्यू होतो. हे सजीवांचं लक्षण आहे. त्याचं कारण काय की अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि शेवटी ते निकामी होतात. वयस्कर मंडळींमध्ये हृदय जे असतं त्याच्या भिंती जाड झालेल्या असतात, त्याला आपण व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतो. किडनीची क्षमता कमी झालेली असते, त्याच्यामुळे क्रियाटिनिनची लेवल वाढलेली असते. शरीरात जेवढा जास्त चयापचय होईल तेवढं लवकर वार्धक्य येईल. म्हणून चयापचय कशाने होतो की आपण जे अन्न खातो त्याचं विघटन केलं जातं, त्याच्यापासून काहीतरी बनवलं जातं. म्हणजे ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम हे कंटिन्युअस चालू राहतं आणि याच्यातून तयार होतं रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस, स्ट्रेस तयार होतो. आणि जेवढं तुम्ही अन्न खाणार तेवढा हा स्ट्रेस जास्त तयार होईल आणि तेवढं तुमचं आयुष्य कमी होईल. म्हणून उपवास केल्याने आयुष्य किंवा आयुर्मान वाढतं. सी इलेगान्स नावाचा एक जंत असतो 1 मिलीमीटर साईजचा, तो संशोधनासाठी वापरला जातो, वार्धक्याच्या संशोधनासाठी. कारण त्याचं आयुर्मान फक्त 2-3 आठवड्यांचं असतं. म्हणून एखादा प्रयोग केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला 2 आठवड्यात पाहायला मिळतो. आणि
पेशीमय रचना हे सुद्धा एक डिफायनिंग प्रॉपर्टी आहे, म्हणजे व्याख्यीय लक्षण आहे. प्रत्येक सजीवांमध्ये पेशी असतात. पेशी हा एक घटक असतो प्रत्येक सजीवाचा. आणि प्लुरिपोटेंट पेशी म्हणजे अशी पेशी की जिच्यापासून त्या एका पेशीपासून संपूर्ण सजीवाची निर्मिती होऊ शकते. त्याचं उदाहरण एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. खूप इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. अशा सेल्सला म्हणतात किंवा पेशींना म्हणतात प्लुरिपोटेंट. ठीक आहे. आता एक मुद्दा इथे मी मिस केला होता, तो तुम्हाला सांगतो की NCERT मधले हे वाक्य आहे, ह्युमन बिईंग इज द ओनली ऑर्गॅनिझम हू इज अवेअर ऑफ हिमसेल्फ. याला आपण म्हणू शकतो की स्वतःबद्दलची जाणीव, सेल्फ कॉन्शियसनेस. ह्या वाक्याचा अर्थ थोडक्यात सांगतो की आरशासमोर जर इतर प्राण्यांना, म्हणजे समजा कुत्र्याला आरशासमोर ठेवलं तर तो स्वतःला ओळखू शकत नाही. मानव हा असा प्राणी की तो स्वतःला ओळखतो. ठीक आहे. जे नवीन संशोधन झालं त्याच्याप्रमाणे अजून काही प्राणी आहेत की जे सुद्धा स्वतःला आरशामध्ये ओळखू शकतात. पण NCERT प्रमाणे मानव हा एकमेव प्राणी आहे. विषाणू सजीव आहेत की निर्जीव? विषाणू निर्जीव असतात कारण ते पुनरुत्पादनावर स्वयंभू आहेत. म्हणजे काय की त्यांना त्यांच्या पुनरुत्पादनासाठी कुठला तरी होस्ट नेहमी लागत असतो. तो होस्ट का लागतो त्याचं एक कारण आहे. यांच्यामध्ये न्यूक्लिक आम्ल असतात, न्यूक्लिक ॲसिड तर असतं, पण काही विकर एन्झाईम्स जे लागतात पुनरुत्पादनासाठी ते त्यांच्यात नसतात. नोट करा, काही एन्झाईम्स जे इम्पॉर्टंट असतात पुनरुत्पादनासाठी ते विषाणूंमध्ये नसतात. म्हणून ते एखाद्या होस्टच्या, म्हणजे वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या, जसं कोविड आहे, कोविडचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जाऊन तिथं त्याचं पुनरुत्पादन सुरू करतो आपल्या शरीरातील पेशींमधली एन्झाईम्स वापरून. हा मुद्दा परत मी हायलाईट करतो. 3 डिफायनिंग प्रॉपर्टीज जे आहेत, व्याख्यीय लक्षणे सजीवांची 3 आहेत: चेतना, क्षमता, चयापचय, पेशीय रचना. एक्स्ट्रा एजमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी फक्त रिवाईज करतो शॉर्टमध्ये. प्रकाश संश्लेषण जे असतं ते का होतं? अन्न बनवण्यासाठी. हे अन्न जे बनतं याच्यापासून ऊर्जा बनवण्याची प्रक्रिया म्हणजे पेशीय श्वसन. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण जे आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो आणि ह्या कार्बनपासून कार्बनयुक्त साखर बनवली जाते. इकडे उलटं होतं, साखर आणि ऑक्सिजन यांच्यापासून CO2 आणि ऊर्जा तयार केली जाते. ठीक. आता हा CO2 जो आहे, वनस्पती एकूण CO2 जो कन्झ्युम करतात कार्बन डायऑक्साईड, त्याच्यातला जवळजवळ 50% कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वातावरणात परत सोडला जातो आणि बाकीचा जो असतो तो शुगर आणि बाकीच्या कार्बनी संयुगांमध्ये रूपांतरित होऊन त्याच्यापासून बायोमास बनतं. हरितद्रव्य ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, ही फुलाची जी दांडी आहे ग्रीन आहे, म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, म्हणून इथं प्रकाश संश्लेषण होऊ शकतं. फुलांचे हे निदलपुंज जे ह्या ज्या आहेत ग्रीन कलरच्या, सेपल्स म्हणतो आपण त्याला, त्यांच्यामध्ये पण होऊ शकतं. कॅक्टसचे खोड हे पण हिरवे आहेत, याची पानं म्हणजे काटे असतात, खोड आहे हे दिसतंय ते हिरवं, तर त्याच्यामध्ये पण होऊ शकतं. क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल हे हरितद्रव्य असतं. जगदीशचंद्र बोस यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. आजचा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड त्यांची पुस्तकं आहेत 2. एकाचं नाव आहे रिस्पॉन्स इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, म्हणजे सजीव आणि निर्जीवांमध्ये चेतना क्षमता, आणि दुसरं पुस्तक आहे नर्वस मेकॅनिझम ऑफ प्लांट्स. तर जगदीशचंद्र बोस यांनी अशी मांडणी केली होती की वनस्पती ह्या आजूबाजूच्या घडलेल्या घटनांना प्रतिसाद देतात आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जशी चेतासंस्था आहे तशी एक संस्था त्यांच्यामध्ये सुद्धा असते. याच्यावरती त्यांनी काही प्रयोग केले होते. क्रिस्कोग्राफ नावाचं इन्स्ट्रुमेंट त्यांनी बनवलं होतं ज्याच्याने वनस्पतींची वाढ मोजता येते. हे एवढं ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे की ते प्रत्येक सेकंदाला किती वाढ झाली ते सुद्धा ॲक्युरेटली सांगतं. रेडिओ मायक्रोवेव्हवरती त्यांनी बरंच संशोधन केलं आणि त्याचा ऑनर म्हणून चंद्रावरील एका विवराला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही बातमी आली होती. करंट अफेअर्सचा हा प्रश्न आहे. झिनोबॉट्स म्हणजे काय, तर हे जगातील पहिले सजीव मशीन आहेत. त्यांना सजीव का म्हणायचं, कारण ते पुनरुत्पादन करू शकतात स्वतःचं आपोआप.
स्वतःसारखे झिनोबॉट निर्माण करू शकतात स्वयंभूपणे. आणि व्हायरस, याच्या अगेन्स्ट व्हायरस आहे की व्हायरस स्वयंभूपणे करू शकत नाही, त्यांना होस्ट लागतो. आणि यांचं असं की यांचं जर ब्रेकडाऊन झालं, इजा झाली त्यांना, तर ते स्वतः दुरुस्त करतात स्वतःलाच. आफ्रिकेमधलं एक बेडकाची एक प्रजाती आहे झिनोपस लिव्हिस, यांच्या पेशींपासून हे झिनोबॉट बनवले गेले आहेत. मगाशी बघितलेले प्रश्न, त्यांची उत्तरं मी हायलाईट केलेत, तर एकदा तुम्ही त्यांची उत्तरं वाचून पहा. इथं 25 वर्षांपर्यंत पाहिजे होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सत्यविधान हे आहे, ग्लायकोलिसिसचा शोध जो होता हा EMP म्हणजे 3 जण होते, एम्बेडेमेरॉप आणि पर्नास यांनी लावला आहे. क्रेब यांनी शोध लावला होता तो TCA सायकलचा. हे आपण नंतर निवांत बघू त्या वेळेस. सजीवांची एका वाक्यात व्याख्या करायची असेल तर ती चयापचयाने करू शकतो, पेशी रचने चेताक्षमताने करू शकतो, वाढ निर्जीवांमध्ये पण होते. चुकीचा पर्याय निवडायचा आहे, हे खूप महत्त्वाचं वाक्य, सेम टू सेम वाक्य मी 11वीच्या NCERTतनं टाकलं आहे. 20व्या शतकातील डार्विन अर्न्स्ट मेयर यांना म्हटले जाते. आत्मभान असलेला मानव एकमेव प्राणी आहे. ठीक आहे. विषाणूंशी सत्य विधान कोणते? विषाणू सजीव नसतात, निर्जीव असतात. या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या आहेत. आयोगाने विचारलेले प्रश्न बघूयात. PSI 2011चा हा प्रश्न आहे. जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आपण मगाशी बघितलं की इट इज बायनरी फिशन. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींना कोणत्या भागात होते? मगाशी बघितलं, जिथं जिथं हिरवा रंग आहे, क्लोरोप्लास्ट आहे, त्या सगळ्या भागांमध्ये होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.